गाणं ना, मी रात टाकली मी खात टाकली. तर माझी जी बायको आहे ती माझ्यासोबत गरिबीत राहत असताना मी विचार केला की बडा आदमी बनने का ख्वाब मैंने देखा है तो बडा रिस्क भी मैं लूंगा. एकदा बोलले होते की तेरे जैसे 10 वकील मेरे आगे पीछे घूमते. त्यामुळे मी म्हणलं की आपण वेगळे वकील व्हायचं. त्या दिवशी हार्दिक पांड्या ची गर्लफ्रेंड आली. दुसऱ्या जेव्हा बाया आल्या त्याने फक्त हात मिळवला आणि ही आल्यावर त्याला लगेच त्याला गळे भेट दिली. मग दोघांचं चुम्मा चाटी असा डान्स करत 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 दोघेही निघाले. एका कोपऱ्यात झोपलं त्यांचे असली चाळे सुरू झाले आणि ते नॅशनल फ्लॅग असा पाठीमागे बांधलेला होता. आणि मी तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मी नेहमी खरं बोलतो, खोटं बोलायचे मी पैसे घेतो. अकबरुद्दीन ओवैसी यांची पुण्यात सभा होऊ नये म्हणून जेव्हा केस केली गेली त्यामध्ये वकील म्हणून मला निवडण्यात आलं. नमस्कार, तुम्ही पाहत आहात परिवर्तन न्यूज पॉडकास्ट आणि मी आहे तुमची होस्ट ईश्वरी. आज आपल्या सोबत आहेत पुण्यातील एक असे वकील जे नेहमीच चर्चेत असतात, कधी एखाद्या मोठ्या प्रकरणामुळे, कधी एखाद्या सामाजिक मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे. आणि अलीकडेच त्यांनी क्रिकेटर हार्दिक पांड्या यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. तर स्वागत करूया आपण परिवर्तन न्यूज मध्ये वादित सरांचं. नमस्कार सर, पॉडकास्ट मध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, माझा सर्वात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की प्रेक्षकांसाठी ऍडव्होकेट वाजेद खान कोण आहेत आणि तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगा. मी बीड नामक एक छोट्या शहराचा व्यक्ती आहे, ज्याला बापानं घरातून हाकलून दिलं कारण त्याचं वकिलीवर प्रेम होतं. मी दंगल काळाचा तो एक प्रवास होता, दिवस होता. त्यावेळेस महाराष्ट्रात एका विशिष्ट कारणावरून दंगल चालू होती. मी, माझे लहान बंधू वगैरे आम्ही क्रिकेट खेळत होतो. पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी येऊन फटके दिले, परंतु त्या पोलिसांना माफी मागायला लावली एका वकिलाने. म्हणजे माझ्या मित्राच्या वडिलांनी, ते वकील होते. आणि त्या दिवशी मला ती काळ्या कोट्याची क्रेज कळाली, जाणवली आणि मी त्याच दिवशी वकील व्हायचा निर्णय घेतला आणि तो पण सिरियसली घेतला. परंतु माझ्या घरच्यांचा या बाबतीत विरोध होता. जेव्हा मी नोकरी सोडून हेच करायचं ठरवलं तर मला घरातून हाकलून देण्यात आलं. मग मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका हॉटेलमध्ये काम करून सकाळी हायकोर्टात जे वकील असतात त्यांच्याकडे टेबल साफ करणे, चहा आणणे, ही कामं मी करू लागलो. ही कामं करत असताना मी 2012 पर्यंत अतिशय सामान्य वकीलच होतो. परंतु त्यानंतर मी फेसबुकच्या माध्यमातून पुणे शहरातील एका मुलीच्या प्रेमात पडलो. आमचं प्रेम जुळालं. माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती आणि ती माझ्यापेक्षा रिच होती, परंतु मी खूप गरीब होतो. आणि मग छत्रपती संभाजीनगरतून पुण्यात येणं जाणं वाढू लागलं आणि तिच्या प्रेमाखातर मी माझं आवडतं शहर सोडून दिलं आणि आपल्या शहरात मग स्थायिक झालो. हे स्थायिक झाल्यानंतर तिने गरिबीत माझी मोलाची साथ दिली. गरिबीशी आम्ही प्रचंड झुंड खेळली, लढली आणि जेव्हा सलमान खान याच्या विरोधात बांद्रा कोर्टातली माझी केस गाजली त्या दिवसानंतर पासून माझी गरिबी संपली. म्हणजे मला वकिलीत खूप कामं येऊ लागली. बरं, प्रत्येक मुद्द्यावर तुम्ही एवढ्या थेट पद्धतीने बोलता, तर हा स्वभाव जाणीवपूर्वक घेतलेली भूमिका आहे का? हो, जाणीवपूर्वकच आहे. मी नाही म्हणणार नाही, हे जाणीवपूर्वकच आहे. 2012 पर्यंत मी देखील एक सामान्य साधारणच व्यक्ती होतो, परंतु 2012ला मी माझी कात टाकली. गाणं ना, मी रात टाकली मी खात टाकली. तर माझी जी बायको आहे ती माझ्यासोबत गरिबीत राहत असताना मी विचार केला की बडा आदमी बनने का ख्वाब मैंने देखा है तो बडा रिस्क भी मैं लूंगा. मी त्यानंतर माझी कात टाकली आणि वादिवाद, वादग्रस्त, लपडे, राडे, भांडण, तंटा, त्याशिवाय आज मला जेवणही जात नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, जसं की सगळे म्हणतात की एका सक्सेसफुल स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो, तसं या सक्सेसफुल वकिलाच्या मागे त्याच्या बायकोचा हात आहे? हे खरं आहे, परंतु अजून एक गोष्ट आहे. माझ्या बायकोच हात आहे हे कन्फर्म आहे, परंतु पप्पाने त्या दिवशी लात मारली नसती तर मी इथपर्यंत आलो नसतो. म्हणजे त्यांची लात देखील माझ्या पाठीमागे आहे. अच्छा, म्हणजे ती पण गरजेची असते. ती पण गरजेची असते. जोपर्यंत तुम्हाला कोणी अपमानित करत नाही तोपर्यंत तुम्ही इथे येऊ शकत नाही. पप्पा एकदा बोलले होते की तेरे जैसे 10 वकील मेरे आगे पीछे घूमते. त्यामुळे मी म्हणलं की आपण वेगळे वकील व्हायचं. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवर आरोप करताना तुम्हाला दबाव, धमकी किंवा भीती वाटत नाही का?
मला भीती वाटते, असं नाही की नाही भीती वाटत, परंतु मला रात्री 8 नंतर भीती नाही वाटत. मला फक्त सकाळी 10 ते 8 पर्यंत भीती वाटते, कारण की काम असेल, हे असेल, ते असेल. परंतु 8 नंतर मला वाटतं जाऊ दे ना, मरू दे, कुठं फाशी होणार आहे दुसऱ्या दिवशी, किंवा कोणी चाकू जरी मारला तरी आपण आपलं आयुष्य जगलेलं आहोत. किंवा कोणी गोळी जरी मारली तर मला वाटतं की बस झालं, की आपण एवढे वर्ष जगलो, आरामशीर जगलो, आनंदात जगलो. आणि रात्री 8 नंतर मला मित्रांसोबत वेळ द्यायचा आहे, फॅमिलीला वेळ द्यायचा आहे, वाचन करायचंय, काहीतरी कुटाणा करायचा आहे, मुलाला वेळ द्यायचा आहे, माझं स्वतःच आयुष्य जगायचं आहे, पिक्चरला पण जायचंय, किंवा काही असेल, पार्टीज असेल, तर 8 नंतर मात्र मला भीती नाही वाटत. मग प्रेक्षकांना 8 नंतर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर? सांगू, मला रात्री कालच 2:30 वाजता एकाने फोन केला होता. तर माझा फोन नंबर कॉमन आहे, जो मी सगळ्यांना दिलेला आहे. नेहमी सुद्धा मी सोशल मीडियाला देतो. मी कधीच माझा फोन न्यायला घाबरत नाही, आणि बिंदास मी नंबर सुद्धा शेअर करतो. बर, हार्दिक पांड्या विरोधात आवाज उठवताना नेमकं काय पाहिलं ज्यामुळे केस करण्याचा निर्णय घेतला तुम्ही? T20 वर्ल्ड कप हे चालू होतं आणि सगळ्या भारतीयांना त्याचा आनंद होता. मी काही जास्त क्रिकेट रसिक नाही, मी तो शेवटचा सामना बघत होतो, शेवटचा तो पार्ट मी बघत होतो. त्या दिवशी हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड आली, दुसऱ्या जेव्हा बाया आल्या त्याने फक्त हात हात मिळवला, आणि ही आल्यावर त्याने लगेच त्याला गळे भेट दिली. मग दोघांचं चुम्मा चाटी असं डान्स करत 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 दोघेही निघाले, एका कोपऱ्यात झोपले. झोपल्यावर त्यांचे असली चाळे सुरू झाले, आणि तो नॅशनल फ्लॅग असा पाठीमागे बांधलेला होता, आणि तो कमरेच्या खालपर्यंत गेलेला होता, आणि तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत झोपलेला आहे. मी म्हणलं की जर हे आला असं नाही थांबवलं तर उद्या लोक बेडशीट बनवतील झेंड्याला, त्यामुळे मी तो आवाज उठवला. खूप छान. हार्दिक पांड्या प्रकरणानंतर तुम्हाला काही दबाव आला का? भरपूर. शास्त्रीय परिषदेमध्ये एकाच्या कंप्लेंट पण दिली मी, आणि लोकांना घाण सवय लागलेत आता, नाही का, स्टेटसला शिविया आई बहिणीवर वगैरे. तर मी आता एवढे जे आले तर ह्यांना असं वाटतं की हे किती लोकांना शिवायचा रिप्लाय करणार. मी एक स्पेशल माणूस शिव्या देण्यासाठी भाड्याने ठेवलेला आहे. काय सांगता? हा, मी एक स्पेशल माणूस ज्याचं काम आहे आलेल्या घाण कॉमेंटला उत्तर देणं. आता तुम्ही महिला आहेत तरी सांगतो, काही नालायक लोक फक्त महिलांवर शिवीगाळ करतात, नाही का. तर कोणी मला मादर शोध म्हणलं तर मी त्याला बाप शोध म्हणतो, कोणी बहिणीवर शिवी देतं मी त्याला भाऊ शिवी दिली. म्हणजे मी बिंदास सांगतो की तुम्ही मला शिवी देणार, मी पण तुम्हाला शिवी देणार, मी काय शिवी खाऊन घेणार नाही. आणि लपेटात आला तर कोर्ट कचेरी आणि समोर दिसला की 2 फटके. खूप छान सर. जर हार्दिक पांड्या तुमच्या समोर बसले असते तर तुम्ही त्यांना काय सांगितलं असतं? सांगितलं नसतं, फाडकन एक लावली असते कानाखाली. हो, की त्याने असं केलं तर अगोदर लावले असते, आणि मग मी सांगितलं असतं, कारण मी गांधींचा भक्त नाहीये, मी अगोदर लावली असते. पण सर तो एवढा मोठा क्रिकेटर आहे, त्याच्याने देशाच्या नॅशनल फ्लॅग समोर कोणीही मोठा नाही. तो क्रिकेट खेळतोय म्हणजे त्याला जे काही पगार जातोय हे जातोय तो आपल्या टॅक्स मधून जातोय. बरोबर. तो आपला सेवक आहे, आपण त्याचे सेवक नाही. तो क्रिकेट चांगला खेळतो, त्या बाबतीत काहीच डाऊट नाही. बरं, अनेक लोक सोशल मीडियावर म्हणतात की हे पब्लिसिटीसाठी केलं जात आहे, तर तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल? पब्लिसिटीसाठी मी दुसरे कुठाने करतो. हार्दिक पांड्यावर केस करून मला पब्लिसिटी नाही पाहिजे होती, मला नॅशनल फ्लॅगची रिस्पेक्ट जपायची होती. माझं जर पूर्वीचं बघितलं तर जॉन अब्रामचा एक सत्यमेव जयते पिक्चर आला होता, त्याच्या पोस्टरवर सुद्धा तिरंगा जळताना दाखवला होता. ते चुकीचं होतं. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला खाली पडलेले झेंडे आम्ही उचलतो, ते माझ्या फेसबुक सोशल मीडियाच्या अकाउंटला तुम्हाला मिळून जातील, युट्यूबला वगैरे बघितलं तर जुन्या पोस्ट मिळतील. एका वकिलाने पुणे शहरात पूर्ण हेल्मेट घालून फिरला होता, बघितलं? तो वकील मी होतो. याशिवाय जर सोशल मीडियाला बघितलं तर जेलमध्ये साबणाला होल का असतं, अंडरवेअर वरून बायकोचं अफेअर का पकडायचं, मिया खलिफाच हे आहे, किंवा गौतम पाटील मला जीवा पाड आवडते, माझं तिच्यावर प्रेम आहे, अशा गोष्टी सुद्धा मला कॉन्ट्रोवर्सी मिळू शकते. हो, जर तुम्ही आता हसले तर शपथ सांगतो की भले मी माझ्या बायकोशी लग्न केलेलं आहे, पण माझी ड्रीम गर्ल ही गौतम पाटील. आता बायको बघतीये? हो, तिचा काही प्रॉब्लेम, तिचं असं म्हणणं आहे माझ्या बायकोचं की जर ती तुम्हाला हो म्हणली तर गोष्ट वेगळी. अच्छा. सेलिब्रिटींवर कारवाई करणे आणि सामान्य नागरिकांवर कारवाई करणे कायद्याच्या दृष्टीने खरंच समान आहे का? नाही नाही. पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जेव्हा जाता असे छानपैकी कपडे वगैरे घालून जा. सर या ना, सगळे पोलीसवाले नाही, काही ठिकाणी या, बसा, बोला, पण त्याचे कपडे मळकळलेले आहे, थोडं खराब आहे, केस विचित्र आहे, ए बस रे, नीट उभा राहा रे, कशाला आला रे, काय रे, ही लँग्वेज असते. सगळे नाही, पण काही पोलीस अतिशय जे 10वी 12वी शिकलेले असतात असे पोलीस. परंतु मोठा अधिकारी असेल ना, हा बोला, काय काय कसं, बर
ऐकून घेतात. परंतु जेवढा कमी शिकलेला पोलीस अधिकारी असेल त्याची भाषा तेवढीच रफ असते. गोष्टीमध्ये तुम्ही काही पाऊल उचलू शकता असं तुम्हाला वाटतं? म्हणजे जी असमानता आहे, एक गरीब माणूस आणि एक चांगल्या घरातला माणूस यांच्या वर्तवणुकीमध्ये जे ते- पोलीस स्टेशन मध्ये होतं बरोबर, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चालूच आहे. अच्छा. एक उदाहरण देतो आपल्याला की एका व्यक्तीवर एक केस झाली. पोलिसांनी त्याला सांगितलं की हे मी मिटवतो, तू मला 10,000 रुपये दे. तो खूप तत्वादी होता, मी काय 10,000 देणार नाही, मला पाहिजे न्याय पाहिजे, इन्साफ चाहिए, मैं ऐसा करूंगा मैं वैसा करूंगा, म्हणून त्याने जवळपास 10 वर्ष ती केस लढली आणि शेवटी तो जिंकला पण, अरे. निर्दोष सुटला पण. परंतु जेव्हा हिशोब लावला, वकिलाची फीस, जाणं येणं, पेट्रोल पाणी, ड्युटीला ऑफ करून यायचा गायचा वगैरे वगैरे, जेव्हा हिशोब लावला तर जवळपास 3.5-4 लाख रुपये त्याचे गेले होते. मग तो मला 10 दिले तर बरं झालं असतं. तर असे माझे व्हिडिओज असतात. मी पोलिसांची लाचलुचपत भूमिका असेल किंवा काही चुकीचं असेल तर माझ्या सोशल मीडियावर ते मी टाकतो, म्हणजे जेवढं होईल बोलायचा प्रयत्न करतो. अच्छा. तुम्हाला कधी धमक्या किंवा दबाव आले आहेत का? खूप वेळेस येतात, नेहमी दिल्या जातात. आज सुद्धा चालू आहे. हार्दिक पांड्यामुळे भयानक लोक ट्रोलिंग करतात. परंतु जे मला ट्रोलिंग करतायत तर मी काही ते सगळ्या कॉमेंट वाचत बसत नाही किंवा बघत बसत नाही. एक माणूस ठेवलेला आहे, माझा चोत तर बाप चोत, डायरेक्ट शिवीला शिवी, बिंदास मी सांगेल. कोणी मला अपशब्द वापरला की माझं हे चालू असतं. आणि तुम्ही जेवढे घाण कमेंट करणार, वाईट बोलणार, माझं बँक बॅलन्स वाढणार. त्यामुळं घाण कॉमेंटचं वेलकम आहे. परंतु एक लक्षात घ्या, मी वकील आहे, मला बदला घ्यायची खुन्नस आहे, मला घाण सवय. ज्या दिवशी तुम्ही माझ्या लपेटात सापडणार, कोर्ट कचेरी कंप्लेंट तुमच्यावर दाखल होणार. प्रत्येक घाण कमेंटवर लक्ष आहे, माझी टीम सगळ्यांची प्रोफाईल बनवते. तुम्ही आज गांजा मारून जे कॉमेंट करतायत किंवा दारू पिऊन कॉमेंट करतायत, तुम्ही शुद्धीवर आल्यावर तुम्हाला ते महाग पडेल. तुमच्या मते समाजात सर्वात जास्त खोटं कुठं चालतं? राजकारणात, सोशल मीडियात की कोर्टात? सगळ्यात जास्त खोटं चालतं सोशल मीडियावर. बर. सोशल मीडियावर आज प्रत्येक जण एक फेक व्यक्ती आहे. मी सांगतो, आमच्या वकिलांच्या स्टोऱ्यावरही विश्वास ठेवू नका. दिसणारी गोष्ट प्रत्येक तशीच नसते. आज सोशल मीडियावर आता तुम्ही बघितलं असेल, काही महिला फॅमिली वाले वगैरे असं दाखवतात की आम्ही खूप आनंदी आहे, खूप खुश आहेत, पण रिअल मध्ये ते नसतं. सोशल मीडियावर आज सगळ्यात जास्त जेवढं खोटं होईल तेवढं खोटं बोलायचा प्रयत्न केला जातो. बरं, असंही म्हणतात की वकीलही कधी खरं बोलत नाही. हे कितपत खरं आहे? मी तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मी नेहमी खरं बोलतो. खोटं बोलायचे मी पैसे घेतो. अच्छा. खोटं बोलायचं कोणी सांगितलं मला तर मला त्याचे पैसे लागतात. खरं बोलायचे मी पैसे घेत नाही. म्हणजे आम्हाला पैसे नाही लागणार. त्यामधून पैसे लागतात, त्यामध्ये जे आहे खरं. अच्छा. तुम्ही कधी असा आरोप केला आणि नंतर वाटलं की गोष्ट वेगळी होती? बऱ्याच वेळेस झालंय. मग त्याचा खूप खूप वेळेस झालेला आहे असं. कसा आढावा घेतला मग पुढे तुम्ही त्याचा? काही नाही, जेवढं होईल ते, जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं मी प्रयत्न करतो सावरायचा. कारण मी जो आहे स्वतःला कर्ण समजतो. म्हणजे वकील हा एक कर्ण असतो. दुर्योधन किती जरी वाईट असला त्याची मदत करणं हे त्याचं काम होतं. जर उद्या तुमच्यावरच एखादा मोठा आरोप झाला तर स्वतःला कसं सिद्ध कराल? तो मग पुढचा प्रश्न आहे. तो शेवटपर्यंत लढा असेल की माझ्यावर एखादा जर आणि बरेच वेळ झालेत की, आणि माझ्यावर झाल्यावर मग मी त्याला कोर्ट कचेरी सोशल मीडिया याच्या माध्यमातून मी लढत आलेलो आहे. असं नाही की माझ्यावर आरोप नाही झालेत, माझ्यावरही आरोप झाले. परंतु माझ्यावर मला एक गोष्टीचा खूप अभिमान आहे की मी गरिबाची मदत केली, गरिबाची बाजू घेतली, एखाद्यासाठी लढलो, असे आरोप आहेत माझ्यावर. कधीच हे तुम्हाला आरोप मिळणार नाही की ह्याने ही केस घेतली आणि अशी लढली, एखाद्या गरीबाला त्रास दिला. उलट माझ्यावर हे आरोप आहेत की जिसको सताया, उस पैसे वाले को सताया, त्याचा माज जिरवला, माझ्यावर हे आरोप असतात. तर तुमच्या मला त्यावर अभिमान आहे. तुमच्या या वागण्यामुळे तुमच्या म्हणजे कोर्ट जे आहे त्या मैत्रीमध्ये पण खूप सारे दुश्मन असतील तुमचे, म्हणजे वकीलही तुमचे खूप सारे दुश्मन असतील. नाही नाही, वकील बांधव माझे सगळे चांगले मित्र आहेत. कारण प्रत्येक लहान वकील असो किंवा मोठा असो, मी त्याच्याकडून शिकायचा प्रयत्न करतो. मी आज सुद्धा खूप मोठा वकील नाहीये. जेवढं नॉलेज मिळेल मी तेवढं हे करतो. आणि आम्ही वकील लोक आपसात कोर्टात भांडतो, परंतु बाहेर निघालो आम्ही खूप चांगले मित्र असतो. मला जर माझ्यावर कोणी गोळी मारली किंवा मला मारायचा प्रयत्न केला तर ते मला कधी कोर्टात मारणार नाही, आणि जिथं मी राहतो तिथं मारणार नाही. कारण जिथं मी राहतो त्या भागातले सगळे लोक मला जीव लावतात, प्रेम लावतात, आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे मला कोणी तिथं केसाला धक्का लागू शकत नाही. मला जेव्हाही मारलं जाईल ते रोडवरच मारलं जाईल. नाही, पण आता तुमच्या मित्रांपेक्षा म्हणजे तुम्ही कितीतरी पटीने फेमस आहात. आज दुनिया तुम्हाला ओळखते, तर ह्याच्यामुळे ते तुमच्यावर जळतात असं कधी वाटलंय का? नाही, कधीच नाही जाणवलं असं.
अच्छा. मला तरी नाही फील झालं. ओके. तुमच्या बोलण्यामुळे कुणी थेट संपर्क करून तुम्हाला हे बोलू नका असं सांगितलंय का? बऱ्याच वेळेस सांगितलंय. काही महिला आहेत त्यांनीही बोललेल्या आहेत, असं नाही वगैरे वगैरे. परंतु माझं याच्यावर एक उत्तर असतं. मला असा कोणाचा एखादा फोन आला तर मी उचलतो, हॅलो. मग तो तिकडून मला काही संभाषण देऊ लागलं, समजावं लागला, मी उचलतो आणि एक शब्दही बोलत नाही पुढे. तो हॅलो हॅलो काय झालं, मग तो परत फोन होतो, मी परत उचलतो, हॅलो हा, तर मी पुढे काही बोलत नाही. अच्छा. आणि तो जास्तच फोन लागू लागला तर मग तो नंबर लिहितो आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन मोकळा होतो. मग पुढची NC ची कारवाई. तर मी काय करतो की त्याने कितीही प्रयत्न, आणि किती हॅलो हाय कसो गोड वगैरे शिवाय घाल, काही घाल, मी उत्तरच देत नाही. ह्याला म्हणतात नंगाट पॉलिसी. तुमच्या मते प्रसिद्ध लोकांना कायद्यापेक्षा इमेजची जास्त चिंता असते. बरोबर आहे, 100%. आणि मग त्याचाच तुम्ही फायदा घेता का? फायदा तर मी घेतोच ना, मी कुठं नाही म्हणून. मी वकिली करतो, वकिली शिकतो आणि कुणाला आज फेमस व्हायचं नकोय. तर जर फेमस व्हायची संधी आली, चान्स भेटला तर मी करतोच. मान्य आहे तुमचा आरोप मला. अच्छा. तुमच्या मते आयुष्यातील सर्वात कठीण क्षण कोणता होता? ज्या रात्री मी पहिल्यांदा उपाशी झोपलो ना, तो माझ्यासाठी सगळ्यात कठीण होता. आम्हाला नक्की आवडेल ऐकायला. म्हणजे पप्पाने घरातून हाकलून दिल्यावर जवळपास 2 दिवस मी स्ट्रगल करत होतो. मला कुठे राहायलाही जागा मिळत नव्हती आणि शेवटी माझा नाईलाजास्तव झाला. मला फक्त पाणी पिऊन, एक चहाची कटिंग पिऊन झोपावं लागलं. मला रात्रभर झोप नव्हती. तर तो माझ्यासाठी सगळ्यात कठीण काळ. एवढा फाड बोलणारा वकील इमोशनलही होऊ शकतो हे आपण बघतोय. तर आज जर एखाद्या मोठ्या सेलिब्रिटी समोर तुम्हाला 1 मिनिट मिळाला तर सर्वात कठोर प्रश्न कोणता विचाराल? गौतम पाटीलला विचारेल मी की मी तुला आवडतो का. आणि तिचं हो म्हटली तर? काही टेन्शन नाहीये, मी रेडी आहे. बरं, सध्या धाराशिव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा प्रकरण आहे यावर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? दोन्हीही छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे 2 पुतळे तिथं जे ठेवलेत आणि असं जे त्यांना घेरून बंद केलंय, त्यांना जे बंद केलं ते चुकीचं आहे. या 2 महापुरुषांना असं कैद केलं जाऊ शकत नाही, असं त्यांना बंद केलं जाऊ शकत नाही. याच्या बाबतीत निश्चितच मी आणि माझे मित्र ऍडव्होकेट गणेश मस्के पुढील कायदेशीर पाऊल उचलणार आहोत. बरं, आपल्या जनतेला अशा काही म्हणजे लॉच्या ट्रिक्स सांगा किंवा माहिती सांगा जेणेकरून त्यांना डेली बेसिसवर त्या कामाला येतील. जसं की म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांना एंटरटेन केलं जात नाही किंवा ट्रॅफिक पोलीसवाले सिग्नलवर चावी खेचून घेतात. तर मग ह्याच्याबद्दल तुम्ही त्यांना असे काही रूल्स किंवा लॉज सांगा की ते त्यांना म्हणजे लक्षात राहतील आणि ते पुढे त्याचा उपयोग करून घेतील. म्हणजे हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय याचं 2-4 दिवस उत्तर दिलं तरी ते संपणार नाही. आम्हाला परंतु थोडक्यात सांगतो, ChatGPT वर विश्वास ठेवू नका, Google, YouTube वर विश्वास ठेवू नका, वकिलांच्या इंस्टाग्रामवरच्या ज्या कायदेशीर रील्स आहेत त्याच्यावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही काय करायचंय, जसं ट्रॅफिकचे रूल आहेत किंवा महिला असतात त्यांच्यावर घरगुती अन्याय आहे, हिंसाचार झालेला आहे, सरळ आप्पा बळवंत चौक गाठायची किंवा जिथं पुस्तकं मिळतात तिथं गाठायचं आणि त्या विषयावरचं एखादं पुस्तक घेऊन यायचं. म्हणजे तुमचं आयुष्य त्या विषयामध्ये पारंगत होतं. अच्छा. बेसिक असे कायदे जे प्रत्येक फॅमिलीला किंवा प्रत्येक व्यक्तीला माहिती असले पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा BNS म्हणजे पूर्वीचं IPC म्हणजे आयुष्य जगत असताना काही नियम असतात. IPC मध्ये 511 होते, BNS मध्ये वेगळे आहेत. तर जीवन जगत असताना ह्या चुका जर तुमच्यावर झाल्या, म्हणजे तुम्ही ह्या चुका केल्या तर तुमच्यावर केस दाखल होऊ शकते. साधं उदाहरण देतो की आपण एखाद्या शासकीय ठिकाणी गेल्या आणि अधिकाऱ्याला बोलतोय, अडवतोय, कामात हे करतोय, तर तुमच्यावर त्या ठिकाणी काम अडवलं म्हणून केस दाखल होऊ शकते, गंभीर गुन्हा. किंवा काय होतं, कधी कधी मित्रामध्येच मैत्रीमध्येच वादविवाद आपण एखाद्याला मारतो, चुकून लागतं, तर लक्षात घ्या एखाद्याचं रक्त निघालं, तो गंभीर जखमी झाला तरी तुमच्यावर हे होऊ शकतं. एखाद्याला ओळख पाळख नसताना विनाकारण कानाखाली मारले किंवा नाका धरून हे केलं तरी तुमच्यावर केस दाखल होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने BNS जो नवीन कायदा आलेला आहे त्याचे नियम नक्की वाचून घ्या. बरं सर, आतापर्यंत आपण एवढी चर्चा केली तर मला सांगा, सलमान खान नंतरच्या प्रकरणानंतर तुमचा सर्वात मोठा आतापर्यंत गाजलेला कोणता किस्सा आहे?
नाही, किस्से तर भरपूर आहेत, परंतु केसेस जर म्हणता येईल तर रणवीर सिंगच्या कानाखाली मारणे, बाजीराव मस्तानी या चित्रपटातील वादविवाद, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विरोधातली केस, सावंत ऋषी प्रकरण जे होतं ते, अरुण भेलके कांचन भेलके एक प्रकरण होतं ते, रिसेंटली स्वारगेटची जी आता केस होती ती, हार्दिक पांड्या, असे भरपूर म्हणजे खूप मोठी यादी आहे. अक्षय खन्नाला मी पुणे कोर्टात आणलं होतं. 375 म्हणून एक पिक्चर होता रेप केसवर आधारित. तर ह्या आणि माझे विषय नेहमी वेगळे असतात, तर भरपूर केसची यादी आहे. अच्छा, बरं, जनतेला सांगा तुमची क्रश कोण आहे? पहिला एक क्रश सांगण्यापूर्वी पहिली एक गोष्ट सांगतो की माझी बायको ही माझी बायको नसून ती माझी बेस्ट फ्रेंड आणि मैत्रीण आहे. माझी क्रश गौतमी पाटील आहे. म्हणजे तुम्ही आधी बायकोला भिंत बनवता आणि नंतर सांगता की ही माझी क्रश आहे, हे म्हणजे कितपत योग्य आहे? नाही, हे बघा, मी माझ्या बायकोत मैत्रिणी शोधली. आता मैत्रिणीसोबत असतो, राहतो आपण, सगळं आहे, परंतु एखादी व्यक्ती आपल्याला आवडू शकते. उदाहरणार्थ बाजीराव मस्तानी असेल, त्यांचं ज्या काशीबाई होत्या त्यांच्यावर खूप प्रेम होतं, ते त्याची व्याख्याच होती, परंतु त्यांना मस्तानी का आवडायची याचं उत्तर आजपर्यंत इतिहासात कुठं सापडलं नाहीये, किंवा त्यांनी पण सांगितलं नाही की ती मला का आवडते. तर साहजिक आहे, एखादी व्यक्ती आवडू शकते आणि एखादी व्यक्ती जरी लांब असेल तरी आपलं तिच्या मनात प्रेम असू शकतं. दुसऱ्या लोकांचं आहे, परंतु ती माझी क्रश आहे, मला आवडते ते. अच्छा, पण बाजीराव तर म्हणजे मस्तानीसाठी खूप काही केलं. तुमची काही इच्छा आहे खूप गौतमी तयारी आहे माझी, करायची? फक्त मस्तानीने एकदा हो म्हणावं, मग मी तयारी दाखवतो. बरं सर, मला सांगा, वकिली पेशाबद्दल थोडीशी माहिती द्या. ह्याच्यामध्ये क्रिमिनल आणि सिव्हिल असे दोन वकील म्हणजे हायकोर्ट किंवा सेशन कोर्ट मध्ये गेल्यावर बघायला मिळतात. तुम्ही जर कोणत्याही म्हणजे वकिलाला विचारलं तर तो तुम्हाला सांगतो की मी क्रिमिनल मॅटर घेतो, मी सिव्हिल बघत नाही, किंवा सिव्हिल कडे गेलं तर तो म्हणतो की मी क्रिमिनल बघत नाही, मी सिव्हिलच बघतो. तर हे या दोघांमध्ये खरंच काही फरक आहे का, म्हणजे हे बनवलं गेलंय? मी एक गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट, सिव्हिल आणि क्रिमिनल यावर जास्त चर्चा न करता आपण अगोदर लोकांच्या मानसिकतेवर आणि मग हे येऊ की सिव्हिल आणि क्रिमिनल वेगळं आहे, हे लोकांनी समजणं बंद करावं. बऱ्याच अंशी, एक उदाहरण पण देतोय, बऱ्याच अंशी लोक जातात, वकील साहेब हे आमचं सिव्हिल मॅटर आहे, आमचं जमिनीचं मॅटर आहे, वकील साहेब हे फौजदारी मॅटर आहे, ते त्यांना शिकवतात. ते शिकू नका. एक उदाहरण देतो. 72 वर्षाचं एक म्हातार अचानक रातोरात अटॅक आला म्हणून ते गेले. 2 मजली घर, भावाचंही लग्न झालेलं, बहिणीचंही लग्न झालं. त्या घरात भाऊ राहत होता, बहिणी लग्न करून आपल्या सासरी गेली होती. वडील गेल्यानंतर भाऊ म्हणला दुसऱ्या दिवशी तू घरात यायचं नाही. मग त्या बाईने वकिलांना संपर्क केले आणि त्यांना सांगू लागले माझी जमिनीची केस आहे, माझी ही आहे ती आहे. पण त्या बाईचा एक प्रश्न होता की मला माझा हिस्सा किती दिवसात मिळेल, त्याचं उत्तर कोणाकडे नव्हतं. मग ती एका विशिष्ट सो अँड सो वकिलाकडे गेली. आपण नाव घ्यायचे नसल्यामुळे फक्त शब्द वापरतोय. वगैरे मला बस ग, कसलं ताई, कसलं ग हिस्सा बिस्सा आणि शिविल बिविल लावलंय, तुला किती दिवसात पाहिजे ते सांग. त्याने उदाहरण दिलं. ते बोलले मला लवकर पाहिजे. फक्त म्हणला तू वकिलांच्या नादी लागू नको, पोलिसांच्या नादी लागू नको, तुला हिस्सा पाहिजे ते फक्त तुझ्या हातात आहे. तू त्या घरात जायचं, धरून डब्बा मागो, ऑनलाईन मागो, काही मागो, ते केस फीस कंप्लेंट बिम्प्लेनच्या नादी लागायचं नाही. कोणाला हे नाही म्हणायचं मला हिस्सा पाहिजे, मला हिस्सा पाहिजे, हे बिलकुल मानायचं नाही. त्या घरात जायचं, राहायचं. कोणी मारायला माझं फाडेल, सराक माग सराक, नाही का, कोणी अंगावर यायचं नाही. माझ्या बापाचं घर आहे आणि कोणी मला हिस्सा देणार तो कोण आहे? मी त्याची मोठी बहीण आहे, तो लहान आहे. हिस्सा बिस्सा कसला? पोलीस स्टेशन मध्येही तुला बोलवतील, बसवतील, त्यांना सांगायचं साहेब लिहून द्या की मी त्या घरात जाऊ नये, माझ्या बापाचं घर आहे, माझ्या बापाच्या घरात मी जाऊ नये असं तुम्ही लिहून द्या. मग ती बाई डायरेक्ट घरात गेली, तिथं घरात घुसली, मस्तपैकी त्या घरात इकडं तिकडं वावरू लागले, राहू लागले. कोणी आरे केलं की ती कारे करायची, हात लावला तर फाडेल सरक म्हणायची, माग करायची. पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं तर बिंदास कमरेला अशी साडी खेचायची, राप 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 पुढे जायची. काय साहेब असं आहे, नको हिस्सा, कसला हिस्सा, हिस्सा बिस्सा, मी का भिकारी आहे का? माझ्या बापाचं घर आहे, हा बापाचं घर आहे, लिहून द्या, जाऊ नको. त्या बाईने 9 दिवस खिंड लढवली. शेवटी पोलीस आणि तो भाऊ म्हणला तुझ्या वकिलांना बोलव, आपण मार्ग काढू. मग रात्री मीटिंग झाली आणि भाऊ म्हणला हिस्सा देत नाही पण कॅश देतो. त्या महिलेला विशिष्ट सो अँड सो अमाऊंट मिळाली. आणि हीच जर ती सिव्हिल बिलच्या नादी लागली असती तर असे कित्येक किस्से.
त्यामुळे वकिलाकडे गेल्यावर ना लोक एक प्रश्न विचारत नाही की आमचा हा प्रॉब्लेम किती दिवसात सॉल्व्ह होईल. ते सिव्हिलच आहे, क्रिमिनलच आहे, बाकी सगळं चर्चा करणार, त्याची फीस किती, आमकं किती, ढमकं किती, कसं लढणार, पण हे नाही विचारणार की आमचं हे काम किती दिवसात होईल. आतापर्यंत राजकीय नेत्यांमध्ये तुम्ही कोणाला टार्गेट केलंय? टार्गेट नाही म्हणता येईल, परंतु त्यांच्या विरोधात माझ्याकडे केसेस आलेले आहेत आणि मी कोणी राजकारणी असो मी त्यांच्या विरोधात लढत असतो. सगळ्यात पहिली सुरुवात अजितदादा यांच्या ह्याच्यावर मॅटरमध्ये झाली होती. मग रामदास म्हणून एक कदम मुंबईला महिलांच्या बाबतीत एक वाक्य बोलले होते की महिला आणली तर उचलून आणा, ते प्रकरण असेल. मग अकबरुद्दीन ओवेसी हे भडकाऊ जे बोलतात त्यांची पुण्यात सभा होऊ नये, अकबरुद्दीन ओवेसी यांची पुण्यात सभा होऊ नये म्हणून जेव्हा केस केली गेली त्यामध्ये वकील म्हणून मला निवडण्यात आलं आणि त्यांना मनाई हुकूम जो आहे आम्ही कोर्टात टाकला आणि 2 दिवस आम्ही ते प्रकरण कोर्टात लढत होतो. जवळपास त्या दिवशी आजही आठवतो की कोर्टाने 6:30-7 उशिरापर्यंत ते मॅटर सुनावणीस ठेवलं होतं ऑर्डरसाठी आणि शेवटी मग त्यांना ती परवानगी मिळाली, परंतु आम्ही ती खिंड लढली. तर राजकीय लोकांमध्ये सुद्धा माझ्याकडे केस आली, मी कधीच कुठल्याही केसला शक्यतो नाही म्हणत नाही, परंतु माझ्याकडे केस आल्यावर माझी एकतर 2 डिमांड त्यांना असतात. जर तुमच्याकडे पैसे नसेल, फायनान्शियली कंडिशन खराब असेल, ऍग्री, परंतु केस ती माझ्या स्टाईलने मी लढणार, माझी जी पद्धत आहे त्यामध्ये मी लढणार. तुमची मध्ये मध्ये लुडबुड मला नकोय, ह्याने सुझाव दिला त्याने सुझाव दिला हे असं ते तसं ते मला चालत नाही. म्हणजे केस एंडिंग पर्यंत न्यायची, एकतर मला पैसे द्या, नाही तर पूर्ण केस कशी लढायची ते माझ्यावर सोडून द्या. बरं मला सांगा, आता सध्या लव्ह जिहाद बद्दल खूप म्हणजे गैरसमज पण आहेत आणि किंवा म्हणजे जे काही आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं असं म्हणणं आहे, खरंच मुस्लिम पोरांनी इतर धर्मीय पोरांशी मुलींशी लग्न करू नये. कारण आज सुद्धा मुस्लिम समाजातल्या बऱ्याच मुली ज्यांची लग्न होत नाही त्या घरी तशाच बसलेल्या आहेत. त्यांच्या स्वतःच्या अडचणी आहेत लग्नासाठी, म्हणजे काही घरी आर्थिक परिस्थिती खराब आहेत, काही पोरींचे वय जास्त झाले, काही दिसायला सो अँड सो वगैरे वगैरे काही आहेत, काही चांगल्या मुली आहेत पण त्यांना एज्युकेटेड पोरं मिळत नाही. आमच्या समाजात मुली खूप शिकल्यात परंतु पोरं शिकलेली नाहीत. त्यामुळं लव जिहादला माझा सुद्धा विरोध आहे. मुस्लिम पोरांनी आपल्या समाजातील पोरींशी लग्न करावं असं मी 4 लोकांत सांगितलं. अच्छा, पण हे आता म्हणजे खूप चाललंय की मुस्लिम मुलं मराठी मुलींशी लग्न करतात किंवा दुसऱ्या कोणत्याही जातीच्या मुलींशी लग्न करतात आणि ते म्हणजे एकदम वेगळ्याच चुकीच्या पद्धतीने दुनियेसमोर ठेवलं जातं. तर ह्याच्यामध्ये किती सत्य आहे? म्हणजे हे तुम्हाला खरंच वाटतंय का? मुस्लिम असो किंवा कुठल्याही कास्टचा असो, आज कुणाकडे एवढा पैसा नाहीये की बाहेरची एखादी स्त्री आणायची आणि तिला घरात छळायचं. आज प्रत्येकाला एकच गोष्ट लागते, तो घरातून निघतो, त्याला 2 पैसे कमवायचे, त्याला नाव कमवायचंय, परत त्याला त्याचं कुटुंब चालवायचंय, ब्रेड बटर लाईट पाणी इतर सगळ्या गोष्टी त्याला पुरवायच्या आहेत. तो काही गडगंज श्रीमंत नाहीये की एखाद्या दुसऱ्या जातीची मुली घरी आणायची, तिला टॉर्चर करायचं, हे करायचं वगैरे वगैरे वगैरे. तर मी नाही बघितलं त्या गोष्टी. अच्छा सर, माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा असणार आहे की राज्यामध्ये हिंदू मुस्लिम समाजामध्ये दरी वाढत आहे, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ही जी दरी वाढत आहे याचा फायदा वकील, पोलीस, राजकीय या लोकांना होतात. तुम्ही आपसात हिंदू मुस्लिम करून भांडणार, आमचेच खिशे भरणार. बरोबर. आणि अजून एक उदाहरण देतो, मनोज जरांगे पाटील व ऍडव्होकेट गणेश मस्के यांचा माझा परिचय 2012 पासून आहे. म्हणजे आज सुद्धा मराठा समाजातील, हिंदू समाजातील बऱ्याच लोकांशी माझी जिवलग मैत्री आहे. जर आपल्या देशात एक असे राजे होऊन गेलेत की ज्यांनी 18 पगड जातीला एकत्र केलं. सिंहगडावर एक 18 कुटुंब फॅमिली राहते, ती सगळ्या वेगवेगळ्या जातीची आहे. म्हणजे महाराजांनी कधीही जातीपात केला नाही आणि त्यावेळेस प्रत्येक भारतीय हा सुखी होता. मुघलांचं आक्रमण आपल्यावर झालेलं होतं, त्या मुघलांना झुंज देऊन लढून सुद्धा माझ्या राजानं 18 पगड जात एकत्र करून हा जो महाराष्ट्र आहे तो गुण्या गोविंदाने नांदवला होता, सुखाने जनता राहायची. आणि त्यानंतर सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा जेव्हा सगळ्या जातीपातीच्या लोकांचं हिताचं बघून संविधान लिहिलं तेव्हाही जनता खुश आणि आनंदात होती. कुठलीही जाती धर्म धोक्यात खतऱ्यात नव्हती. परंतु आजच्या काळात येड्यांनो, हे राजकीय लोक, आम्ही वकील लोक, पोलीस लोक तुमचे डोके भडकवतो आणि आमचे खिशे भरतो. यांची सगळ्यांची पोरं बाहेर शिकायला आहेत आणि तुमचे पोरांची जिल्हा परिषदची फीस भरायला तुमच्याकडे पैसे नाहीत.
त्यामुळं येड्यांनो, इंसान है इंसान की औलाद बनो असं मी सांगेन. सर, आज तुम्ही खूप छान माहिती दिली. तुमचा प्रवास, वकिलीतील अनुभव आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयांवर तुमची भूमिका ऐकायला मिळाली. परिवर्तन न्यूज पॉडकास्ट मध्ये येण्यासाठी तुमचं मनापासून आभार. आणि प्रेक्षकांनो, जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे कोणता गेस्ट पाहायला आवडेल. मी ईश्वरी, पुन्हा भेटूया एका नवीन आणि दमदार एपिसोडमध्ये. नमस्कार.